हाय गाईज, हॅलो. तर माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत करते. तर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओज रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात नक्की मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सुकटाची चटणी सुक्की कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. जशी मी बनवते त्या पद्धतीने तुम्हीही बनवू शकता आणि टेस्ट म्हणाल तर एकदम छान टेस्ट लागते आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि खूप कमी वेळात बनवून तयार होते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि सुकट मी इथे अर्धा पाव सुकट घेतलेला आहे. तर सुकटाला मी चांगलं खरपूस असं भाजून घेणार आहे लालसर कलर येईपर्यंत. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सुकट जरा असं ओलसर असतं, त्यामुळे चांगलं खरपूस क्रिस्पी होईपर्यंत, चांगलं कडक होईपर्यंत आणि लालसर कलर येईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. चांगलं 3-4 मिनटे लागतात चांगलं खरपूस भाजण्यासाठी. तर बघा आता इथे थोडा कलर चेंज झालेला आहे सुकटाचा. आणि आता सुकट छान भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. आणि आता यामध्ये काही कचरा, माती, खडे वगैरे असेल तर ते साफ करून स्वच्छ करून घ्यायचं आहे. सुकटाला असं हाताने सर्व निवडून बघायचं आहे, त्यामध्ये काही घाण असेल तर ते हाताने सर्व घाण काढून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर एका कटोरीमध्ये किंवा बाउलमध्ये पाणी घेऊन हे सर्व सुकट त्यामध्ये चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 वेळा पाण्यामध्ये चांगल्या हाताने चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये खूप घाण असते, त्यामुळे चांगलं धुवायचं आहे सुकटला. काही लोक धुवत नाहीत तर डायरेक्ट पण करतात, पण धुवून घेतल्याने चांगली टेस्ट येते, म्हणजे छान लागतं आणि खाण्यालाही चांगलं वाटतं. आणि आता इथे मी 3 छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे सर्व आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे. तर हे बघा मी ते चॉप करून घेतलेलं आहे. आणि आता एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालत आहे. आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं आहे. मी इथे 2-2.5 चमचे तेल घालते आणि त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आणि कढीपत्त्याच्या पाण्याला चांगला तडका आल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला सर्व कांदा घालायचा आहे. आणि कांद्याला पण आपल्याला नेहमीप्रमाणे लालसर कलर येईपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगला फ्राय. मी टोमॅटो टाकत आहे. तर टोमॅटोलाही 1 मिनिट चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालत आहे. तर मीठ प्रमाणातच घालायचं आहे, कारण आपल्याला सुकी चटणी बनवायची आहे, त्यामुळं खारट होऊ शकते, त्यामुळं कमीच घालायचं आहे. आणि थोडीशी हळद घालायची आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने पावडर, थोडीशी जिरे पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा आपलं लाल मिर्च पावडर घालायची, लाल मिर्च तिखट. तर याऐवजी तुम्ही घरचा मसाला असेल तर तोही थोडा घालू शकता. आणि मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं 1 सेकंड हलवून घ्यायचं आहे. तेलामध्ये मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. यामध्ये अगदी थोडंसं त्यात किंचित पाणी टाकायचं आहे, कारण हे सर्व मसाले त्यामध्ये शिजून निघतात व्यवस्थित आणि टोमॅटोही चांगलं शिजतं. तर यावर आपण 2 मिनटं झाकून ठेवून वाफेवरती टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता तेल सर्व सेपरेट झालेलं आहे आणि मसालाही चांगला शिजलेला आहे. तर सर्व मसाले चांगले फ्राय करून घेतल्यानंतर थोडीशी हिरवी चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर 2 मिनिटे हलवून घ्यायचं आहे पुन्हा. आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये सुकट टाकायचं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं सुकट, त्यामधलं सर्व पाणी काढून ते आपण त्यामध्ये टाकून आता पुन्हा शेवटच्या स्टेपला हलवून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 ते 2 मिनटे हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायची आहे. आणि आता सुकट टाकल्यानंतर मी चांगलं 2 मिनटे हाय फ्लेमवर सुकटला तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तर रेसिपी आपली आता इथे तयार आहे. आता मी इथे गॅस बंद करते आणि यावरती आणखी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून झाकण ठेवते.
तर आय होप रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कशी बाजरीची भाकर घ्यायची मस्त, यासोबत खायला एक कांदा घ्यायचा फोडून आणि मस्त असं बाजरीच्या भाकरीसोबत ही चटणी खायची. खूप छान लागते, खूप मस्त लागते. अशी रेसिपी नक्की तुम्ही ही घरी ट्राय करून पहा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमची ही चटणी कशी बनली. तर चला भेटूया अशाच पुन्हा एका छान व्हिडिओसोबत. सो आजच्यासाठी बाय.